पुणे जिल्ह्यातला 13 तालुक्यामध्ये सगळ्यात प्रचंड डेव्हलपमेंट होत असणारा तालुका, प्रचंड नागरीकरण होत असलेला तालुका कोणता होणार आहे तर तो पुरंदर तालुका होणार आहे। आज लिहून घ्या। तो कशामुळे होणार आहे? जवळपास सासवडच्या परिसरामध्ये 3000 एकरावर पहिल्या टप्प्यामध्ये विमानतळ येत आहे। आम्ही अनेक जागा बघितल्या, अनेक वर्ष त्या खेडमध्ये बघितली, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही गेलो। धावपट्टीला लागणारी लांबच्या लांब जागा पुण्याच्या जवळ कुठंच उपलब्ध होईना। खेडची आपल्याला सापडली, परंतु तिथं एका बाजूला डोंगर आहेत, त्याच्यावर तिथं अडचण आली। एका बाजूला तिकडच्या भागात शिरूरचं पाबळगाव, मस्तानीचं गाव, तिथंही काही अडचण आली। त्याच्यामध्ये आपण SEZ जो कल्याणीने केलेला होता ते मला म्हणले की दादा मी जमीन घेतलेली तिथं 2 धावपट्ट्या होत आहेत। मित्रांनो, आता आपण 2 धावपट्ट्या करणार आहे। मुंबईमध्ये देखील 2 धावपट्ट्या नाही, एकाच वेळेस लँडिंग आणि एकाच वेळेस टेक ऑफ, अशा पद्धतीनं जगामध्ये नवीन गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत। दिल्लीमध्ये आहे, आता पंतप्रधानांनी नव्या मुंबईचं विमानतळाचं उद्घाटन केलं, तिथं पण आहे। तसं आपल्याला करावं लागेल। आज जगाच्या पाठीवर पुणे, पिंपरी चिंचवड हे एक महत्त्वाची शहरं ओळखली जातात। ह्या शहरातलं तुमच्या माझ्या भागातले अनेक मुलं मुली परदेशात आहेत। त्यांना कधी इकडे यायचं असतं, इकडून तिकडं त्यांच्या आईवडिलांना जायचं असतं, सासू सासऱ्यांना जायचं असतं, आणि त्याच्यामुळं विमानाची वाहतूक मला आठवत आहे, तुम्ही मला खासदार केलं तेव्हा एक विमान पुण्यावरून मुंबईला यायचं, मुंबईवरून पुण्याला जायचं, 10 वाजता का काहीतरी टायपिंग होतं। आता लाखो लोक पुण्यातून ये जा करतायत, तिथं पार्किंगला जागा मिळत नाही। आणि म्हणून आम्हालाही कळतं, मी पण शेतकरी आहे, की बाबा शेतकऱ्यांच्या जमीन घेऊन त्यांचं काय होणार, परंतु त्यांना अधिक मोबदला देऊन आणि त्याच्यातनं काही % त्यांच्या पुढच्या पिढीच्या करता पण डेव्हलपमेंट केलेले प्लॉट देण्याच्या बद्दल राज्य सरकार त्या ठिकाणी विचार करत आहे। बरं, सासवडला लागूनच असलेला आता पालखी मार्ग झाला, आपण हडपसरवरून निघालो, दिवेघाटवर आलो की तिकडून जेजुरीपर्यंत येताना सासवड कधी आलं आणि कधी गेलं कळतच नाही, झालं की नाही असं? त्याच्यामध्ये रस्ते सरळ केले जातात, बोगदे काढले जातात। आम्ही आता परवा मुख्यमंत्र्यांनी, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या बद्दलचं जाळं संपूर्ण आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये फिरवायचं ठरवलेलं आहे। तिकडं वाघोलीपर्यंत जायचंय, तिकडं चाकणपर्यंत जायचंय, इकडं आपल्याला चांदणी चौकाच्या पुढपर्यंत जायचंय, इकडं पण आपल्याला कात्रजपर्यंत जायचंय। सगळ्या भागामध्ये मेट्रो गेली पाहिजे, त्याच्याशिवाय पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगले असल्याशिवाय गत्यंतर नाही, नाहीतर प्रचंड ट्रॅफिक झालेलं आहे। आम्ही फ्लायओव्हर करतोय, आम्ही काही ठिकाणी बोगदे काढतोय, आम्ही त्याच्यातनं डायरेक्ट एअरपोर्टला कशी रेल्वे आणता येईल हाही प्रयत्न करतोय। आणि एवढा रुंद रस्ता की विमानतळावर पुरंदरच्या सासवडच्या उतरल्यानंतर ताबडतोब ते काही मिनिटांमध्ये पुण्यामध्ये पोहोचतील अशा प्रकारचा रस्ता देखील आपण करतोय। दोन्ही शहराला रिंग रोड आपण करतोय, एक PMRDAचा, एक त्या ठिकाणी रस्ते विकास महामंडळाचा। हे केल्याशिवाय गत्यंतर नाही, कारण देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 35 कोटी आपण होतो 47ला, तेव्हा आमचा कोणाचा जन्मही झाला नव्हता। आज आपण 140 कोटी झालो, 35चे 140 कोटी, चौपट। पुढे आपल्याला त्याच्यामध्ये गाठू शकत नाही। चायनालाही आता मागे टाकायचं ठरवलंय। जगातलं सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा देश भारत देश, परंतु तुम्हाला मला सगळ्यांचं आता इथनं पुढं 1-2 अपत्यावर थांबा, फार काही पलटण वाढवण्याच्या भानगडीत पडू नका, कारण जमीन कमी होत चालली आहे, रस्त्याला जमीन कमी होतीये, MIDCला जमीन कमी होतीये, विमानतळाला जमीन कमी होतीये, धरणांमध्ये जमीन कमी होतीये, शहरं वाढतायत। पूर्वीचं जेजुरी आणि आताचं जेजुरी वेगवेगळ्या पद्धतीनं फॅमिलीज वाढल्यात, त्याच्यामुळं लोकांचं राहणीमान बदललेलं आहे। ह्या देखील गोष्टी आपल्याला नाकारता येत नाही।
त्याच्यामुळं काही गोष्टीची बंधनं आपण घालून घेतली पाहिजेत. आम्ही त्याच्यामध्ये बंधनं आणली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आम्हाला लोकसभा विधानसभेला आणता आलं नाही, कारण तो अधिकार भारत सरकारचा आहे. आम्ही इथं आणली. स्थानिक स्वराज्य संस्थेत आणि सहकारामध्ये 2 पेक्षा जास्त अपत्य झाली तर त्याला निवडणुकीला उभं राहायला अपात्र. आणि तो निर्णय घेताना माझ्या लक्षात आलं, मी विलासरावनं म्हणलं, विलासराव, एका आमच्या मायमाऊलीला बहिणीला पहिली डिलिव्हरीला पहिलं मूल झालं आणि दुसऱ्याला जुळं झालं तर ती नव्हती, तिचा काय दोष? म्हणले हे बरोबर आहे. म्हणले मग आता असं करा, पहिल्यांदा जुळं झालं की तिनं थांबायचं किंवा त्या जोडीनं थांबायचं. पुन्हा त्या म्हणतील आम्हाला कशाला थांबायला सांगतो, दोघांना सांग. तर आणि सेकंड डिलिव्हरी झाली तर ती तिळं होऊ किंवा जुळं होऊ तेही त्याच्यामध्ये धरायचं. असं करून तो कायदा पास केला. पुन्हा आम्ही म्हणलं की काहींचं आत्ता आपण लगेच केला तर काही म्हणतील आम्हाला माहितीच नव्हतं, आमची पोटुशी आहे, मग काय करायचं? म्हणलं आता इथून पुढे 1 वर्ष मुदत द्या. वर्षात काय असेल ते, काय कुणाची देणगी कुणाचं काय, देवाची कृपा. लोक म्हणतात देवाची कृपा, आता देव म्हणतो कुठली रे माझी कृपा. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु त्याच्यातनं तो कायदा केला. आता काही महाभाग मला भेटतात, मला पण आश्चर्य वाटतं. म्हणलं अरे तुला 3 मुलं आहेत की रे? नाही म्हणले दादा, 2च मुलं रेकॉर्डला दाखवली, 3रं भावाला दत्तक देऊन टाकले. अरे पण तुझ्या पोटी जन्माला आले दत्तक काय दिलं? असलं पण काही जण करतात. असं नकारे करू. त्याच्यामध्ये नियम कायदे सगळ्यांना सारखे. ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ नका. माझी आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की कुठल्याही